नमस्कार, मी गणेश शिंदे. आपल्या सर्वांचं युवराज न्यूज लाईव्ह मध्ये मनपूर्वक स्वागत. नांदेड महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या नोंदवाळी चालू आहे आणि त्या निमित्तानं वेगवेगळ्या चर्चा देखील होत आहेत. अनेक कट्ट्यावर, अनेक ठिकाणी, अनेक शहराच्या आजूबाजूच्या चहाच्या टपरीवर बसल्यानंतर अनेक लोक वेगवेगळी चर्चा करतात आणि या चर्चेबरोबर अनेक उमेदवार आपापल्या पॅनल बरोबर देखील चर्चा करत असतात. परंतु पॅनल बरोबर चर्चा करत असताना पॅनल टू पॅनल मतदान करायचं असं सांगा, परंतु असं देखील दबके आवाज होत आहे. कुठेतरी पॅनलच्या पलीकडे जाऊन आम्हाला मतदान करा आणि एक तरी मतदान आम्हाला टाका, एक पुली तुमची आम्हाला पडलीच पाहिजे, असं करू नका आमच्यासाठी, असं घरात जाऊन हात जोडून देतो. कारण की ज्यावेळेस पक्ष तिकीट देतो, कारण की आम्ही यावेळेस जवळून पाहिलं, अनेक पक्षाचं म्हणणं होतं की आमचं पूर्ण पॅनल तयार झालं पाहिजे तर आम्ही उमेदवार देऊ. त्याचा एखादा उमेदवार उभा करून काय उपयोग जमणार नाही. परंतु पॅनल टू पॅनल जर चाललं तर विजयाचे जास्तीत जास्त चान्स असतात. परंतु एखाद्या वेळेस क्रॉस ओव्हर देखील होते. कारण की महानगरपालिकेच्या निवडणुकामध्ये जे नगरसेवक पदाचे उमेदवार असतात, हे उमेदवार यावेळेस काय झालं की ज्यांना तिकीट नाकारलं, ज्यांच्या पक्षांनी काम करत असताना तिकीट नाकारलं, त्यांनी रातोरात दुसऱ्या गेले. रातोरात म्हणण्याच्या नावचं 15 ते 20 मिनिटांमध्ये निर्णय बदलला, लगेच दुसऱ्या पक्षाचा ईव्ही फॉर्म जोडला आणि निवडणूक लढवायला सुरू केली. आणि त्यामध्ये ज्यांना ईव्ही फॉर्म दिला होता, जसं की आपल्या इथं एका ठिकाणी प्रभाग नंबर 5 मध्ये देखील घडलं की ईव्ही फॉर्म दिला, ईव्ही फॉर्म घेऊन तो उमेदवार नंतर फॉर्म अजून घेऊन घेतला. पण ते झालंच, परंतु आज मतदानाला म्हणजे आता काही दिवस बाकी राहिले. आज दिनांक 10 तारीख आहे आणि 5 दिवसावर मतदान आहे, म्हणजे 15 तारखेला मतदान आहे. यामध्ये भाजप असेल, शिवसेना शिंदे गट असेल, शिवसेना शिंदे गट उत्तर दक्षिण असं झालं. त्यासोबतच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट असेल, राष्ट्रवादी अजितदादा गट, शरद पवार गट, MIM, बहुजन समाज पार्टी आणि एकंदरीत वंचित बहुजन आघाडी, काँग्रेस, एकंदरीत सर्व पक्षाच्या लढती. काही उमेदवाराला, कोणत्याच पक्षाला 81 उमेदवार काही मिळाले नाही आणि काही त्यांना देखील देता आले. काही प्रत्येक पक्षांना वेगवेगळ्या माध्यमातून कमी जास्त उमेदवार देखील दिलेत आणि सर्वाधिक भाजपाचे उमेदवार या ठिकाणी जास्त निवडणूक. आणि एकंदरीत सांगायचं म्हणजे बऱ्याच जणांना एका ठिकाणी दोघांना देखील उमेदवार दिली, एका घरच्या दोघांना देखील उमेदवारी दिली. जसं पाहायला गेलं तर प्रभाग क्रमांक 9 मध्ये किशोर स्वामी असल्यानंतर 4 मध्ये देखील त्यांच्या घरच्याला उमेदवारी, असं एकंदरीत देखील चालू आहे. त्यासोबतच अशा अनेक ठिकाणी झाले. कारण की इकडे पाहायला गेलं तर चांगल्या कट्टर कार्यकर्त्याला, जे निष्ठावंत कार्यकर्ते त्यांना तिकीट दिलं नाही, परंतु एका घरच्या दोघांना देखील उमेदवारी या ठिकाणी मिळाली. आणि काही उमेदवारांमध्ये आपण पाहिलं की सांगवीच्या प्रकरणामध्ये शिवसेनेचं पूर्ण 4 उमेदवाराचं पॅनल झालं, परंतु एक अपक्ष उमेदवार मीनाताई पाटील यांच्या प्रचारासाठी शिवसेनेचे काही आमदारांनी देखील त्यांना अपक्ष असून देखील पाठिंबा दिला आणि त्यातरी दुसऱ्या त्यांना धनुष्यबाण मिळालं नाही, छत्री मिळाली असं सांगितलं आणि वेगवेगळ्या घटना घडामोडी चालल्या. परंतु ही निवडणूक ही आपल्या माणसाची असते. यामध्ये पक्षापेक्षा माझ्या जवळचा माणूस कोणाला मतदान करायचं हे बऱ्याच लोकांच्या मनात असते. त्यामुळं या निवडणुकीमध्ये क्रॉस वोट होणं एक साहजिक गोष्ट आहे. कारण की आपण 2017ला पाहिलं की तरोडा प्रभाग क्रमांक 1 मध्ये काँग्रेसचे 3 उमेदवार निवडून आले आणि शिवसेनेचे 1 उमेदवार बालाजी कल्याणकर निवडून आले होते. मग हे कसं झालं? चारही लोकांना सारख्या लोकांनी मतदान केलं नाही, तिघांना चढवलं, परंतु एकाला क्रॉस वोटिंग झाली, कमी जास्त झालं. कारण की जी लोक आपल्या कामाला येतात, मदतीला येतात, धावून येतात, त्या लोकांनी लोक मदत करत असतात. परंतु अशा गोष्टी होत असल्यामुळे बरीच लोक असं देखील करतात. प्रचार करत असताना सोबत चौघा असतात तर 4 बटन दाबा, परंतु कुठंतरी काही लोक मग, तुम्ही सगळेच म्हणत नाही, काही लोक मग मध्ये गेल्यानंतर पाहिजे काही कर बाबा, एक तरी मतदान टाकलं. जर होत असतील तर नक्की आमच्या कमेंट बॉक्समध्ये खाली कळवा. धन्यवाद, थँक्यू. पाहत राहा युवराज न्यूज.